13 ते 19 एप्रिल 2026 वीकली करंट अफेअर्स. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? गीतांजली ओमप्रकाश. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गीतांजली ओमप्रकाश ह्या ठरल्या आहेत. दिल्लीत होणाऱ्या पहिल्या प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? लीना मेहेंदळे. दिल्लीत होणाऱ्या पहिल्या प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आली आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? कैलास सत्यार्थी. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कैलास सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तमिळनाडू. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तमिळनाडू या राज्यात स्थापन करण्यात आला आहे. कोणता देश रशियानंतर व्यावसायिक फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालवणारा जगातील दुसरा देश ठरला आहे? भारत. भारत हा देश रशियानंतर व्यावसायिक फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालवणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणते विमानतळ भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन या संयुक्त युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती 9 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत कुठे आयोजित करण्यात आली आहे? अक्षांश, इजिप्त. भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती अक्षांश, इजिप्त या ठिकाणी पार पडली. 2026 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 13 पदके जिंकून कोणता देश पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे? भारत. 2026 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 13 पदके जिंकून आपला भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. द लॅन्सेटच्या 2023च्या अहवालानुसार माता मृत्यूच्या संख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. द लॅन्सेट 2023च्या अहवालानुसार माता मृत्यूच्या संख्येत भारत देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? 9 एप्रिल. दरवर्षी CRPFचा शौर्य दिन 9 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मंगोलियातील उलान बातार येथे आयोजित आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? मीनाक्षी हुड्डा. मंगोलियातील उलान बातार येथे आयोजित आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक मीनाक्षी हुड्डा हिने जिंकले. मंगोलियातील आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 16 पदके जिंकली असून त्यापैकी महिला संघाने किती पदके जिंकली? 10 पदके. मंगोलियातील आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली असून त्यापैकी महिला संघाने 10 पदके जिंकली आहेत. जागतिक तायक्वांदो क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? रूपा बायोर. जागतिक तायक्वांदो क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू रूपा बायोर ही ठरली आहे. इंडिया तायक्वांदो गाला अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट तायक्वांदो पुमसे प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? रूपा बायोर. इंडिया तायक्वांदो गाला अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट तायक्वांदो पुमसे प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने रूपा बायोर यांना सन्मानित करण्यात आले. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेच्या अंतर्गत 4 संस्थांच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे? इकोसॉक. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या संयुक्त राष्ट्राच्या इकोसॉक सामाजिक आणि आर्थिक परिषदेमध्ये बिनविरोध निवड झाली आहे.
मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से या जागतिक सल्लागार संस्थेच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी कोणता देश पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे? भारत. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से या जागतिक सल्लागार संस्थेच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आपला भारत देश प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. जागतिक बँकेने भारताच्या 2026-27 आर्थिक वर्षासाठीचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.3 वरून वाढवून किती केला आहे? 6.6%. जागतिक बँकेने भारताच्या 2026-27 आर्थिक वर्षवाढीचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.3 वरून 6.6% इतका केला आहे. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे? ओडिशा. एप्रिल 2026 मध्ये ओडिशा या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या 100% नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्कूल चले हम ही विशेष मोहीम सुरू केली आहे? मध्य प्रदेश. अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये मध्य प्रदेश या राज्य सरकारने विद्यार्थ्यांची 100% नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्कूल चले हम ही विशेष मोहीम सुरू केली आहे. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? 10 एप्रिल. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते? 11 एप्रिल. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट मध्ये खेळणारा भारताचा पहिला कॅप क्रिकेटपटू कोण आहे? रविचंद्रन अश्विन. जपानी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? किमी अँटोनेली. अमेरिकेतील प्रतिष्ठित UTORNL गव्हर्नर चेअर ऑफ द क्वांटम डिव्हाइसेस या पदासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची निवड झाली आहे? दीप जरीवाला. जागतिक तेल व्यापारामुळे सध्या चर्चेत असलेली हर्मुझची समुद्रधुनी कोणत्या दोन आखातांना जोडते? पार्शियन आखात आणि ओमानचे आखात. जागतिक तेल व्यापारामुळे सध्या चर्चेत असलेली हर्मुझची समुद्रधुनी पार्शियन आखात आणि ओमानच्या आखातांना जोडते. DRDO आणि भारतीय नौदलाने गोव्याच्या किनाऱ्यावरून कोणत्या स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनरची यशस्वी चाचणी घेतली आहे? ADC-150. DRDO आणि भारतीय नौदलाने गोव्याच्या किनाऱ्यावरून ADC-150 या स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनरची यशस्वी चाचणी घेतली आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक हवाई थेंब चाचणी कोठे पार पडली? सतीश धवन अंतराळ केंद्र. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक हवाई थेंब चाचणी सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये पार पडली. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने तमिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे? मदुराई विमानतळ. मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने तमिळनाडूतील मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. UNFCCC COP32 हवामान परिषदेचे आयोजन इथिओपियाची राजधानी असलेल्या कोणत्या शहरात करण्यात आले आहे? आदिस अबाबा. UNFCCC COP32 हवामान परिषदेचे आयोजन इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा या शहरात करण्यात आले आहे. नुकतेच एक अत्यंत दुर्मिळ काळ्या रंगाचे चितळ आढळल्यामुळे चर्चेत आलेले उमरेड पवनी करंडला अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, भंडारा. नुकतेच अत्यंत दुर्मिळ काळ्या रंगाचे चितळ आढळल्यामुळे चर्चेत आलेले उमरेड पवनी करंडला अभयारण्य प्रामुख्याने नागपूर, भंडारा जिल्ह्यात आहे. जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्झ नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केले आहे? संयुक्त अरब अमिराती. जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्झ नेटवर्क संयुक्त अरब अमिराती या देशाने सुरू केले आहे. नुकतेच 12 एप्रिल 2026 रोजी आशा भोसले यांचे निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? गायन.
नुकतेच 12 एप्रिल 2026 रोजी आशा भोसले यांचे निधन झाले. त्या गायन या क्षेत्राशी संबंधित होत्या. आशा भोसले यांच्या नावावर जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद कोणत्या वर्षी करण्यात आली? 2011. आशा भोसले यांच्या नावावर जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद 2011 या वर्षी झाली. नासाची आर्टेमिस 2 ही ऐतिहासिक मोहीम कोणत्या तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाली? 11 एप्रिल 2026. नासाची आर्टेमिस 2 ही ऐतिहासिक मोहीम 11 एप्रिल 2026 तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाली. भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली कोणत्या शहरात सुरू होत आहे? मुंबई. भारतातील पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली मुंबई या शहरात सुरू होत आहे. ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते आहे? भोपाळ. ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय भोपाळ होय. नीती आयोगाच्या अहवालानुसार कृषी विपणन आणि शेतकरी स्नेही सुधारणा निर्देशकात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. नीती आयोगाच्या अहवालानुसार कृषी विपणन आणि शेतकरी स्नेही सुधारणा निर्देशकांत महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कृष्णकुमार सिंह. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कृष्णकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय खन्ना. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायक्लोन या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती कोणत्या देशात पार पडली? इजिप्त. सायक्लोन या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती इजिप्त या देशात पार पडली. भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? 11 एप्रिल. भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती केली जाईल? सम्राट चौधरी. बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. पीटर मॅग्नॉर यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवडणूक जिंकली? हंगेरी. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर वाढून किती झाला आहे? 3.4%. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार NSO नुसार मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर वाढून 3.4% इतका झाला आहे. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला विस्डेन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले? शुभमन गिल. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभमन गिल यांना विस्डेन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 1-8चा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? स्मृती मानधना. 1-8चा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून स्मृती मानधना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने आपल्या पहिल्या ब्लू वॉटर सेलिंग एक्सपोडिशन समुद्र साहसला कोणत्या ठिकाणाहून रवाना केले? मुंबई. मल्याळमचे नवीन वर्ष विशू कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? केरळम. मल्याळम नवीन वर्ष विशू केरळम या राज्यात साजरा करण्यात आला. 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 135वी. सुसान कॉयल यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिली महिला लष्कर म्हणून नियुक्ती करण्यात आली? ऑस्ट्रेलिया. अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तेलंगणा. अलीकडेच तेलंगणा या राज्याला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. खासदार क्रीडा महाकुंभचे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? लखनौ. खासदार क्रीडा महाकुंभचे आयोजन लखनौ या शहरात केले जात आहे. दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते? 14 एप्रिल. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली? सम्राट चौधरी.
बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुसान कोयल. एप्रिल 2026 मध्ये 42.195 किमीच्या मॅरेथॉनमध्ये विश्वनाथ सिंह यांचा 46 वर्षाचा राष्ट्रीय विक्रम काढून नवा विक्रम कोणी प्रस्थापित केला? सावन बरवाल यांनी. 2026च्या रोलेक्स मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? जॅनिक सिन्नर. 11 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? सिएटल. 11 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेतील सिएटल या शहरात स्वामी विवेकानंदच्या पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. एप्रिल 2026 मध्ये पार पडलेल्या लायन स्टार 5 हा नौदल युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? पाकिस्तान आणि श्रीलंका. लायन स्टार 5. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले अमेरिकन गिर्यारोहक कोण होते, ज्याचे अलीकडेच निधन झाले आहे? जिम व्हिटेकर. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या एक्सप्रेसवर बांधण्यात आली आहे? दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवर. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवेवर बांधण्यात आली आहे. दरवर्षी जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो? 15 एप्रिलला. अलीकडेच FICCIने सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनंत स्वरूप यांची. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 79वा. मार्च 2026 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ हा किताब कोणी जिंकला? संजू सॅमसन. मार्च 2026 साठीचा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ हा किताब संजू सॅमसन यांनी जिंकला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर अंदाज वाढवून किती केला आहे? 6.5%. आंतरराष्ट्रीय निधी IMFने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर वाढवून 6.5% केला आहे. बोहाग बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? आसाम. बोहाग बिहू हा आसाम या राज्याचा प्रसिद्ध सण आहे.